नमस्कार मित्रांनो, स्टार्स ऑफ बाप या आपल्या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत एक नवीन पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन स्वतः द्यावं. माझं नाव ऋतुराज वारुंगशे. मी नान्नज येथून येतोय. ओके. मी 2022 मध्ये बाप कंपनीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आता तू थर्ड इयरला राईट आणि Yes. तू कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये करतोय आता काम? मी आता नोटजेस या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतोय. अच्छा. मी सिम्प्लिफायचा VMS प्रोजेक्टवर काम करतोय आता बॅकएंड डेव्हलपर म्हणून. ओके. त्यामध्ये मी बरेचसे मॉड्यूल हँडल केलेले आहे. राईट. तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? माझं प्राथमिक शिक्षण प्रथमतः मी 1ली ते 4थी बिरवाडी येथे शिकलो ZP प्रायमरी स्कूलमध्ये. अच्छा. त्यानंतर माझं 5वी ते 10वी हे शिक्षण नान्नज येथे झालं आणि 11वी 12वी मी सह्याद्री कॉलेजला होतो संगमनेरला. 11वी 12वी पासआउट केव्हा झालास? 2022. अच्छा, म्हणजे तू कोविड पिरियडमध्ये होतास का तू? हो. अच्छा. आणि मग तुझं जे प्राथमिक शिक्षण तू म्हणतो की नान्नज सारख्या ठिकाणी झालं हो. आणि आता नान्नज इथून किती लांब आहे? इथून 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी तुला भेटली की घरापासून 3 किलोमीटर अंतरावरती एक IT कंपनी आहे. हो. आणि त्याच्यामध्ये तू शिक्षण घेतोय. तर हा एकंदरीत अनुभव कसा आहे तुझा? कारण बरेचसे तुझे मित्र असतील नान्नजचे की जे आता खूप लांब कुठंतरी शिकताय किंवा खूप सॅक्रिफायसेस ते करतात घरापासून लांब राहून. तर तो एक अनुभव कसा? वर्गमित्र म्हणजे आम्ही दोघं 10वी पर्यंत एकाच बेंचवर बसणार आहे. तो अच्छा. आज कोल्हापूर या शहरात शिकण्यासाठी म्हणजे इथून आपल्यापासून 450 किलोमीटरवर आहे आणि मी आता इथं 3.5 किलोमीटर शिकतोय. तो काय शिक्षण घेतोय? तो BTech करतोय B.Tech, कम्प्युटर इंजिनिअरिंग. मग कधी तुमची भेट होते तेव्हा काही डिबेट होतात का की काय नॉलेजचं काय डिफरन्स आहे किंवा काय असं किंवा त्याचं काय चाललंय तुझं काय चाललंय? म्हणजे तो तिकडे शिकतोय. तो पण कॅम्प्युटर साईटला शिकतोय आणि मी पण त्याच साईटला शिकतोय. पण मग त्याच्यामध्ये तो पूर्ण थेरॉटिकली शिकतोय, मी प्रॅक्टिकल शिकतोय. म्हणजे त्याला जर काही कोडिंग मध्ये प्रॉब्लेम आले तर आम्हाला कॉल करतो. म्हणजे इथं बाप कंपनीमध्ये भरपूर सारे मित्र आहे म्हणजे ते आणि आम्ही सोबत 10वी पर्यंत सोबत शिकलेलो. म्हणजे त्याला जर काही प्रॉब्लेम आले तर तो आम्हाला विचारतो किंवा स्क्रीन शेअर करून विचारतो कसे सॉल्व्ह करायचे. म्हणजे आम्ही तो थेरॉटिकली इम्प्रूव्ह आहे जास्त आणि आम्ही प्रॅक्टिकली म्हणजे आम्हाला इंडस्ट्रीमध्ये काय चालतंय ते आम्हाला माहिती आहे का आम्ही कसं करतोय. त्याला फक्त थेरॉटिकली माहिती का रट्टा मारून पेपर कसे द्यायचे. तो आम्हाला विचारतोय का कोणती टेक्नॉलॉजी आपण करू शकतो इंडस्ट्रीमध्ये चालण्यासाठी किंवा कोणती टेक्नॉलॉजी आता हाय लेवलला आहे किंवा ती टॉप कंपन्या यूज करताय असं. तर ऋतुराज, तुला ही संधी भेटलेली की 3 किलोमीटरवरती तुझं गाव आहे आणि तुला इथं शिकण्याची संधी आणि प्लस मी असं ऐकलं की तुम्हाला 100% जॉब पण इथं भेटणार आहे. हो. तर कदाचित जर बाप कंपनी इथे नसती झाली तर तुझं आयुष्य कसं असतं आणि तू काय म्हणजे काय करिअर ऑप्शन निवडले होते तू जेव्हा 10वीत होतास किंवा 12वीत होतास? तू काही विचार केला असेल की आपण हे करूयात, IT मध्ये येईल असं काही वाटलं होतं का? नाही, मला ना IT मध्ये जायचं होतं प्रथमतः. हा. म्हणजे प्रथमतः मी IT मध्ये जाण्याचा विचार केलेला होता कारण माझा आत्याचा मुलगा पण BCS करत होता ओके. लोणीला. आणि मी पण विचार केला होता. तो बोलला की BCA थोडं हार्ड आहे, तू BCS थोडा हार्ड आहे, तू BCA कर. मग मी विचार केलेला होता मी 12वी झाल्याच्या नंतर BCAच करेल. पण मी असं विचार नव्हता केला की मी जिथं BCA करेल तिथंच मला जॉब देतील किंवा तिथंच मला 100% जॉबची गॅरंटी असेल. मी 12वी निकाल लागल्यानंतर मी संगमनेरला मोठ्या कॉलेज आणि सह्याद्री कॉलेज दोन्ही कॉलेजला 1 मंथवर चक्कर मारत होतो की मला BCA ला ऍडमिशन भेटण्यासाठी. किती मार्क होते तुला 12वीला? मला 51% होते. आणि साईट कोणती? सायन्स होती तुझी, राईट? मी 1 मंथ चक्कर मारत होतो तिथं पण मला ऍडमिशन नाही भेटलं माझ्याबरोबर मार्क्समुळं. आणि पण बाप कंपनी त्याच्यानंतर मी 1 मंथ नंतर माझे मित्र आलेले होते फर्स्ट बॅचला. त्याच्यानंतर मी ऍडमिशन घेतलं. ते मला सांगत होते की कंपनी अशी आहे तशी आहे. मला प्रथमतः इंटरेस्ट आहे ना स्पोर्टमध्ये होता. मी मोठ्या कॉलेजला किंवा सह्याद्रीला त्यासाठीच घेत होतो की मला स्पोर्टमधून पुढे जायचं. पण मग बाप कंपनीत त्यांना आश्वासन दिले होते की स्पोर्ट तिथं पण खेळला जाणार आहे म्हणून मी पण ऍडमिशन घेतलं. म्हणलं इथं नाही तर इथं तरी जाईल मी पुढं. मग त्याच्यानंतर मी बाप कंपनीत ऍडमिशन घेतलं. पण इथं आल्यानंतर मी स्पोर्ट विसरूनच गेलो कारण की मला ते खेळायची इच्छाच राहिली नाही. मग IT मध्ये आलो, त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढला. मग त्याच्यानंतर आम्हाला लँग्वेज डिस्ट्रीब्यूट केला. इच्छा राहिली नाही हे पॉझिटिव्हली बोलतोय की म्हणजे आता जर आपल्याला पुढे फ्युचर कडे बघायचं असेल तर मग आपण ती स्पोर्ट आपल्याला चांगला इव्हेंट नव्हता. म्हणजे स्पोर्ट जो आयुष्याचा पहिले भाग होता तो आता कदाचित कोडिंगने त्याची जागा घेतलेली आणि तो सेकंड स्टेजला गेलेला आहे. त्याच्यामुळे मी
प्रथम स्टेजला माझं IT आणि माझं BCA. त्याचं कारण की आता माझं पूर्ण फ्युचरच त्याच्यावर येऊन टेपलेलं आहे, कारण की आता ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर मी MCA करणार. जर बाहेर असतं तर मी ते ग्रॅज्युएशन केलं असतं, MCA केलं असतं, मला 100 कंपन्यांना इंटरव्ह्यू द्यावा लागले असते, त्यांची प्रत्येक कंपनीची ठोकर खावा लागली असती. तसं इथं नाही, मी आता इथं शिकतो पण तेच आहे की जे मला कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये कामाला येणार आहे. अच्छा, तू सारखं हा उल्लेख करतेस की कंपनी 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 आणि तुम्ही शिक्षण घेताय, तर कंपनीत शिक्षण म्हणजे हा कुठंतरी एक थोडासा आपण म्हणू शकतो की थोडंसं जाणून घेण्याचा विषय आहे. कंपनीत शिक्षण हे कसं मला सांगशील का? आम्ही पहिल्या दिवशी इथं कंपनीत आलो, त्याच्यानंतर आम्हाला नागरे सर आणि राव सरांनी आम्हाला स्पीच दिलं, सर्वांना समजून सांगितलं कंपनीमध्ये काय चालतंय. पण आम्ही तरी पण त्याच हेतून होतो की आम्ही आता कॉलेजला आलोय, FY ला आलोय, म्हणजे FY ला ऍडमिशन घेतलं म्हणजे आम्ही कॉलेजला आलोय. पण मग नंतर आम्हाला जाणीव होत गेली कॉलेज नाहीये, ही कंपनी आहे. कंपनी जसं म्हणजे ऍक्च्युअली कंपनी IT कंपन्यांमध्ये जसं काम चालतं तसं तिथं आपल्याला ट्रेनिंग करणारे आणि तसंच आपल्याकडून काम करून घेणारे. म्हणजे आपल्याला आलतू फालतू गोष्टीमध्ये जसं काय थेरॉटिकली रट्टा मारून पेपर देणं, त्याच्यावर पास होणं, अशा गोष्टी काहीच नव्हत्या. म्हणजे फक्त पेपर पुरता स्टडी करणं, तर पेपर देणं तेवढंच फक्त. त्याच्यानंतर आम्ही युनिव्हर्सिटीचा कधी स्टडी केलेला नाही, फक्त पेपरच्या आधी तेवढं स्टडी करायचं, तेवढे पेपर द्यायचे, त्याच्यानंतर मग आपले कंपनीचेच काम किंवा आपण लँग्वेज. हा जो सिलेबस आहे तू म्हणतो की आम्ही फक्त एक्झाम पुरता स्टडी केला, तुझं समजा शिक्षण झालं याच्यामध्ये कुठं मराठी शाळेत शिक्षण झालं आणि दुसरी पण तुझी मराठी मीडियमची शाळा होती, मग जर IT मध्ये तुला यायचं होतं तर इथंच थोडंसं इंग्लिशचं लागतंच, तर तो प्रॉब्लेम तुला जाणवला का इथं आल्यानंतर, किंवा जर प्रॉब्लेम होता तर कंपनीने त्याच्यासाठी काय प्रयत्न केले तुमच्यावरती? हो सर, म्हणजे मी मराठी शाळेतून दोन्ही पण म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक ते दोन्ही पण मराठी शाखेतून घेतलेलं आहे. तेव्हा मला इथं आलो प्रथमतः, जेव्हा मला इंट्रोडक्शन द्यायला लावलं, मला साधं इंट्रोडक्शन पण देता येत नव्हतं माझं आलं, तेव्हा पण मला खूप अडचणी आली इंग्लिश शिकण्यासाठी. त्याच्यानंतर आम्हाला इंग्लिश टीचर हायर केले गेले भरपूर सारे. त्याच्यानंतर आमच्या भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या इंग्लिश येण्यासाठी, कारण की आता IT इंडस्ट्री म्हणल्यावर विदेशी क्लायंट असतात, त्यांच्यासोबत आपल्याला मीटिंग्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश प्रथमतः आलीच पाहिजे. त्याच्यामुळे कंपनीने भरपूर सारे इव्हेंट किंवा टीचर्स हायर केले किंवा भरपूर सारे प्रयत्न केले का आपले. आणि त्यात आपले इथं कंपनीमध्ये तिन्ही पण याच्यावाले आर्ट, कॉमर्स, सायन्सचे तिन्ही पण विद्यार्थी घेतलेले होते. त्याच्यामुळं त्यांना इंग्लिश शिकवणं तर महत्त्वाचं होतं. सायन्सवाले थोडेफार तरी इंग्लिश बोलू शकता, पण आर्टवाले त्यांना फारच इंग्लिशमध्ये कमतरता असते, त्याच्यामुळं इंग्लिश शिकवणं गरजेचं होतं जास्त. त्याच्यामुळं कंपनीने भरपूर सारे ऍक्टिव्हिटीज किंवा टीचर्स हायर केले होते. म्हणजे आता तुला कॉन्फिडन्स आलेला आहे की मी इंग्लिशमध्ये थोडं का होईना किंवा जेवढा माझा डेमो आहे तेवढा मी बोलू शकतो. म्हणजे मी जेवढं काम केलेलं आहे किंवा आपल्या इंडस्ट्रीसाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं मी तरी बोलू शकतो. म्हणजे पहिल्यांदा कॉन्फिडन्स लेवल आणि आताची कॉन्फिडन्स लेवल त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ओके. आणि आता जसं तू म्हटलं की 3 वर्षानंतर मी तर टेक्नॉलॉजी शिकतोय, पण मग कंपनीने असं काही सांगितलंय की तुम्हाला आम्ही जॉब देणार आहे किंवा तुमचं हे गॅरंटेड जॉब आहे, कारण तू एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय की माझं असं आहे माझं तसं, तर जॉब बद्दल मला सांगशील? तेव्हा आम्हाला नागरे सर होते, ते ऍडमिशन घेण्यासाठी होते आमचं. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 3 वर्ष तुम्ही डिग्री घ्या, डिग्री ऑनलाईन असेल, डिग्री ऑनलाईन झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही आले तेव्हा तुम्हाला जॉब भेटेल, म्हणजे 3 वर्ष कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला जॉब भेटेल. ते जॉब कशावरून देणार होते ते आम्हाला माहित नव्हतं. आमच्या घरचे पण असं म्हणत होते की जवळ आहे कंपनी, तुम्ही ऍडमिशन घ्या. पण माझा विचार, आम्ही तेव्हा 12वी सुटलेलो होतो, तेव्हा आमचा विचार यायचा की जर पैसे घेऊन जर पळूनच गेले तर मग जॉब कुठून घ्यायचा आम्ही. मग त्यात संगमनेर कॉलेज ठिकाणी असे तर तरी पण आम्ही का बरं इकडे ऍडमिशन घ्यायचं. पण जॉबची गॅरंटी होती, मग आम्ही त्याचा विचार केला, जर जाऊ द्या पैसे गेले तर जाऊ द्या, पण मग जॉब भेटेल असं येतो. मग आता त्याचा तो विचार आला होता की यांनी पैसे घेऊन पळून गेले की काय, किंवा कुठेतरी फसवणुकीचा एक शंका मनामध्ये येते की, कारण आजकाल खूप लोक आहेत जे म्हणतात की आम्ही तुम्हाला 100% जॉब देऊ, परंतु ते शब्द पाळले नाही जात किंवा काही गोष्टी त्यांच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन टाकल्या जातात बऱ्याच. तर मग आता तुम्हाला काय वाटतं, आता तू कोणत्या प्रोजेक्टवर काम करतोय ना, आता काही ॲश्युरिटी अशी कंपनीने दिली की तुला आम्ही 100% जॉब देणार? हा, मी आता ना सिम्प्लिफायचा अमेरिकन प्रोजेक्ट आहे VMS म्हणून, त्या प्रोजेक्टवर काम करतोय. ग्रेट. तो प्रोजेक्ट बाहेरची कंपन्या भरपूर साऱ्या हँडल करत होत्या,
पण आपल्या कंपनी राव सरांनी त्यांना त्यांच्याकडून हँडओव्हर करून आपल्याकडे घेतला. पण आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी भरपूर सारं वर्क करून म्हणजे रात्रंदिवस काही काही वेळेस 18-18 तास काम करून हा प्रोजेक्ट कम्प्लीट म्हणजे लास्ट स्टेजला आलेला. आता 20 तारखेला आपल्याला त्याच्यावर क्लायंट ऑन बोर्ड करायचा आहे. म्हणजे एकदा जर क्लायंट ऑन बोर्ड झाला तर आम्हाला जॉबची काहीच चिंता राहिलेली नाही. तसा पण आमचा आता जॉब फिक्स आहे. कारण की आता इथून मागे तरी वाटायचं जर प्रोजेक्ट नाही आहे मग कंपनी जॉब कसा देणार आहे. पण आताची कंडिशन अशी आहे की काहीच हरकत नाही आहे सांगायला का आम्हाला 100% जॉब भेटणार आहे. ग्रेट ग्रेट. म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी तू ग्रॅज्युएट पण असेल आणि तुझ्या हातात जॉब पण असेल. ग्रॅज्युएट होण्याच्या आधी माझ्याकडे जॉब असेल, डिग्री येण्याच्या आधी माझ्याकडे जॉब असेल. ग्रेट. आणि जॉब म्हणजे आता लोक ती जॉब सॅटिस्फॅक्शन नावाच्या खाली प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की मी काम करून रोज माझ्या घरच्यांसोबत वेळ घालवावा. ते तुम्हाला इथं सगळं अनुभवायला भेटते की म्हणजे तुला जर इथं जॉब लागला तर तू एका US कंपनीत काम करशील आणि संध्याकाळी तुझे जे काही घरचं असेल मग शेती असेल गाय असेल तर तू सगळं हँडल करू शकतो. गेल्या 3 वर्षामध्ये एक माणूस म्हणून किंवा आपण स्वतःच एक हे करतो की जजमेंट करतो की आपल्यामध्ये काय सुधारणा झालेली. तर तुला काय वाटतं की ऋतुराज 12वी नंतर हा ऋतुराज होता ना, आता गेल्या 3 वर्षामध्ये ऋतुराज ह्या स्टेजला पोहोचलेला आहे. तर ती पर्सनल ग्रोथ किंवा तुझी सगळी ग्रोथ कशी होती? म्हणजे मी 12वी सुटल्यानंतर म्हणजे मी पहिल्यापासूनच लहानपणापासूनच थोडा रागीट होतो. पण 12वी पर्यंत पण जास्त भरपूर सारा रागीट होतो. त्याच्यानंतर मी कंपनीत आलो. कंपनीत भरपूर सारे माझ्यापेक्षा पण डेंजर मुलं होते. त्यांच्याकडे बघून त्यांचे वागणं बघून मी थोडंसं ट्राय केला तसा. पण मग कंपनीत असे कंडिशन होते किंवा असे मेंटर होते का त्यांनी कोणत्या वाईट स्टेजला जाण्यापर्यंत जाऊनच दिलं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ते प्रत्येकाला पर्सनली येऊन समजून सांगायचे का तुम्ही असं केलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे. त्यामुळे मला समजत गेलं की जर आपण जरी अशाच गोष्टी करत गेलो तर आपलं फ्युचर याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे मी माझ्यामध्ये भरपूर सारे चेंजेस करून घेतले आणि मी आता अशा स्टेजला आहे की मी जर माझ्यासमोर कोणी मला किती पण बोललं ना तरी पण मी शांतपणे ऐकून घेतो किंवा त्याला प्रत्युत्तर द्यायचं कोणत्या स्टेजला द्यायचं हे मला चांगल्या पद्धतीने समजलं आहे. म्हणजे कोठे काय बोलायचं. म्हणजे थोडक्यात तुम्ही फक्त टेक्निकली शिकू नका तर एक माणूस म्हणून जगणं काय असतं किंवा तुमच्या मर्यादा काय असतात ह्या पण तू कंपनीमध्ये शिकलास. तर आणखी एक लेसन असतं जेव्हा आपण लाईफ म्हणजे आपण म्हणतो कॉलेज लाईफ जे असतं त्याच्यामध्ये एन्जॉय तर आपण करतो. बट एक जे आयुष्यभरासाठी आपल्याला मित्र भेटतात ते कदाचित कॉलेज लाईफमध्ये भेटतात. तर तुला असे काही मित्र इथं भेटले का ज्यांनी तुला पर्सनल लाईफमध्ये गाईड केलं आणि म्हणजे ते तू असं समजतोस की माझी खूप मोठी संपत्ती मी इथे कमवली? सर म्हणजे मी पहिल्यापासून ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेतले मित्र मला कंटिन्यू लागोपाठ सोबत मिळाले. त्याच्यामुळं मला नवीन मित्रांची एवढी गरज नाही आली. कारण की माझे जे जुने मित्र होते तेच आम्ही आतापर्यंत तेच आहे आणि आता इथून पुढं पण आम्ही जर इथं जॉबला राहिलो तर आम्ही इथून पुढं पण तेच राहणार आहे. कारण की मला नवीन मित्र शोधायची गरज नाही आली आणि जे नवीन मित्र झाले ते पण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आहे. ते पण जसे जुने मित्र सपोर्ट करतायत तसं ते पण आता सपोर्ट करतायत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मित्र जर आपल्यासोबत टीम जर असेल मोठी आणि त्यात आमची टीम सर्वात मोठी कंपनीमध्ये ती टीम कोणत्या पण कामात असू द्या किंवा ती टेक्नॉलॉजी मध्ये असू द्या नाही तर कोणतं पण काम असू द्या बाहेरचं त्याच्यामध्ये आमची टीम कायम सोबत राहते आणि ते काम चोख करते कोणत्या गोष्टीमध्ये. म्हणजे खरं तर तुला नशीबवान म्हटलं पाहिजे की जे लोकांची स्वप्न असतात म्हणजे एखादा करोडपती जरी माणूस असेल तरी त्याला कदाचित ह्या गोष्टी अनुभवायला नाही भेटत. कारण तुमचा शाळेतला मित्र तुमच्या कॉलेज लाईफमध्ये सोबत असणं ही एक मोठी गोष्ट आहे. परत आणखी तुमच्यासोबत आणखी उच्च शिक्षणासाठी सोबत असणं ही त्याच्याहून मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट आहे की तोच मित्र तुमच्या ऑफिसमध्ये पण तुमच्या सोबत आहे. तर ही जी आयुष्यभरासाठीची शिदोरी ही कदाचित नाहीच भेटू शकत. कितीही तुम्ही पैसे फेका किंवा कितीही तुम्ही कमवत असाल परंतु तुमच्या शाळेतला मित्र तुमच्या ऑफिसपर्यंत किंवा तुमच्या आणखी लाईफच्या पुढच्या स्टेजपर्यंत तुमच्या सोबत आहे तर याच्यासारखं म्हणजे योग नाही किंवा याच्यासारखं नशीब नाही. तर हा होता आपल्यासोबत ऋतुराज आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. तर बाप कंपनीमध्ये जी मुलं शिकत आहेत त्यांच्यासाठी जसं आम्ही बोललो किंवा ऋतुराज बोलला की वयाच्या 21व्या वर्षी त्यांच्या हातात जॉब आहे. त्यांच्या हातात खूप सारं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. इनफॅक्ट ते जिथं लाथ मारतील तिथं पाणी काढतील
अशी मुलं आपण इथं तयार होताना बघतोय. आणि जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की डिसेंट्रलायझेशन ऑफ IT, म्हणजे ग्रामीण भागात अशा आणखी IT कंपनी येण्याची खूप गरज आहे. जो क्राऊड, जे पॉप्युलेशन, जे पोल्युशन मोठ्या शहरांमध्ये होते ते कुठेतरी कमी होईल. आणि पोल्युशन इन द सेन्स, पोल्युशन फक्त पाण्याचं किंवा हवेचं पोल्युशन राहिलेलं नाही, तर एक माणुसकीचं पण पोल्युशन आपण शहरांमध्ये बघतोय. आता घडणाऱ्या घटना आपण बघतोय. तर संस्काराची जी शिदोरी आहे, जी खेडेगावांमध्ये अजून पण भेटते, ती शिदोरी आपल्याला घ्यायची असेल तर आपल्या पिढीला कुठेतरी खेडेगावामध्ये आणणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि यासाठीच बाप कंपनी सदैव कार्यरत राहील. त्यांनी एक उपक्रम हातात घेतला आहे आणि तो सक्सेसफुली ते रन करत आहेत. तर बाकीच्या कंपन्यांनी सुद्धा असे प्रयोग गावाकडं आणणं खूप गरजेचं आहे, त्यांनी आणावेत. बट असे प्रयोग गावाकडं आणण्यासाठी गावाशी असलेली नाळ पण तितकीच महत्त्वाची आहे. तर आपण ऋतुराजला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि आज इथेच थांबूयात आणि परत भेटूयात आपल्या पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.